नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ गुणवरे. आज आपण FY BCom मधील अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम हा टॉपिक जो आहे तो त्या ठिकाणी पाहणार आहे. तर प्रॉब्लेम नंबर 4, मिस्टर राजकुमार मेंटेन हिज बुक्स ऑफ अकाउंट बाय यूजिंग सिंगल एंट्री सिस्टीम. The detailed summary of cash book for the year ended 31st March 2020 was as follows. मिस्टर राजने त्या ठिकाणी राजकुमारने त्या ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टीम अंडर त्या ठिकाणी त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट जे आहेत ते मेंटेन केले. त्याची कॅश समरी कॅश बुकची जी समरी आहे ती त्या ठिकाणी 31st मार्च 2020ची या ठिकाणी आपल्याला दिलेली. मग या ठिकाणी कॅश बुकच्या रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईड. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅश बुकचे रिसिप्ट साईडचे जे ट्रान्झॅक्शन जे आहेत किंवा आयटम जे आहेत तर त्याचं पोस्टिंग कोणत्या ठिकाणी होते ते पाहूया. बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश बुकच्या रिसिप्ट साईडला दिले टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आता 500 रुपीज. आता हा जो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आहे तो कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे, तर आपण त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. OASA म्हणजेच ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर सेकंडला त्या ठिकाणी टू कॅश सेल्स दिलेले 6000. आता कॅश सेल्स असतील, क्रेडिट सेल्स असतील तर आपण त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टू सन्ड्री डेटर्स 77,100 या ठिकाणी बॅलन्स दिलेला आहे. आता आपण कॅश बुकच्या रिसिप्ट साईडला टू सन्ड्री डेटर्सचा इफेक्ट दिलेला आहे, म्हणजे सेकंड इफेक्ट जो आहे हा त्या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड म्हणून त्या ठिकाणी मेन्शन करणार 77,100. त्याच्यानंतर नेक्स्ट टू सन्ड्री इन्कम 300 या ठिकाणी दिलेलं आहे. सन्ड्री इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी मेन्शन करतो. त्याच्यानंतर टू लोन फ्रॉम बँक 10,000. आता या ठिकाणी कॅश बुकच्या रिसिप्ट साईडला दिला आहे, म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीटच्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लोन फ्रॉम बँक ही लायबिलिटी आहे 10,000 त्या ठिकाणी मेन्शन करणार. म्हणजे या ठिकाणी जे रिसिप्टला दिलेले त्या सर्व ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग जे आहे ते पोस्टिंग या ठिकाणी करून झालेले. त्याच्यानंतर आता आपण पेमेंट साईडचं पाहूया. बघा, बाय क्रेडिटर्स 37,000 या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर करतो. मग या ठिकाणी कॅशबुकच्या पेमेंट साईडला इफेक्ट दिला आहे, म्हणजेच क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश पेड 37,000 या ठिकाणी इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी जाईल. त्याच्यानंतर बाय वेजेस 11,000. आता वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. बाय सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 12,500 मेन्शन करणार. नेक्स्ट बाय ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. ऑफिस एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला मेन्शन करणार. त्याच्यानंतर बाय ड्रॉइंग 7,000. आता या ठिकाणी ड्रॉइंग जे आहे ते आपण काय करतो, कॅपिटलमधून मायनस, मग लेस कॅपिटल. त्याच्यानंतर नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट 5,000 या ठिकाणी दिलेले. आपण डिपॉझिट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या ठिकाणी मेन्शन करतो. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फिक्स्ड डिपॉझिट 5,000 येतील. त्याच्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी मेन्शन करतो. नेक्स्ट बाय लिगल एक्सपेन्सेस 5,000. आता लिगल एक्सपेन्सेस जे आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. नेक्स्ट जे आहे ते बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे 3,400. हा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीट जे आहे तर त्याच्या ॲसेट साईडला आपण त्या ठिकाणी कॅश इन हँड म्हणून या ठिकाणी 3,400 या ठिकाणी मेन्शन करणार. म्हणजे या पद्धतीने कॅशबुकचं मार्किंग जे आहे ते मार्किंग या ठिकाणी कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टला द डिटेल्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज वेअर ॲज फॉलोज. ॲसेट्स आणि लायबिलिटीज दिलेत. पर्टिक्युलर्स 1 एप्रिल 2019, 31 मार्च 2020. या ठिकाणी 1 एप्रिल म्हणजे आपल्या फायनान्शियल इयरची जी ओपनिंग डेट आहे 1 एप्रिल 2019 त्याचे बॅलन्स दिलेले आहेत, आणि फायनान्शियल इयरची जी क्लोजिंग डेट आहे म्हणजे 31 मार्च 2020चे जे बॅलन्स आहेत हे बॅलन्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग त्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज या ठिकाणी दिलेले आहेत. तर 1 एप्रिल 2019चे सर्व जे बॅलन्स आहेत तर ते सर्व बॅलन्स ॲसेट आणि लायबिलिटीचे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर 31 मार्च 2020चे जे सर्व बॅलन्स आहेत ॲसेट आणि लायबिलिटीचे हे आपण क्लोजिंग बॅलन्स शीट सगळ्यात लास्टला जे आपण प्रिपेअर करणार आहे
तर त्या ठिकाणी आपण ते जे आहे ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तर या ठिकाणी बघा की क्रेडिटर्स. आता आपण क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर करतो, म्हणजे जे अकाउंट आपण प्रिपेअर केले तर त्याचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स ट्रान्सफर करून घेणार. त्याचबरोबर त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला 1 एप्रिल 2019चे बॅलन्स आणि 31 मार्च 2020चे क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार. आता क्रेडिटर्स काय आहे या ठिकाणी लायबिलिटी, मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याचबरोबर आपण क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर करतो. क्रेडिटरचा बॅलन्स कसा असतो त्या ठिकाणी क्रेडिट, म्हणून ओपनिंग बॅलन्स जो आहे क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 म्हणून मेन्शन करणार आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे 12,500 हा क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट लायबिलिटी दिलेली बिल्स पेएबल्स. आता बिल्स पेएबल ही लायबिलिटी बरोबर आहे, मग ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला 2,000 आपण ट्रान्सफर करणार लायबिलिटी साईडला. 4,500 जे आहेत तर ते त्या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याचबरोबर आपण बिल्स पेएबल अकाउंट प्रिपेअर केलेले, तर बिल्स पेएबलचा बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी क्रेडिट असतो, मग या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स जो आहे तो बिल्स पेएबलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,000 आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे 4,500 हा बिल्स पेएबल अकाउंटच्या त्या ठिकाणी डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून या ठिकाणी 4,500 आपण मेन्शन करणार. त्याच्यानंतर स्टॉक काय ॲसेट आहे, तर मग ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला 15,000 त्या ठिकाणी आणि 14,000 हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तर क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग बॅलन्स शीटच्या. त्याचबरोबर आपण ट्रेडिंग अकाउंट जे प्रिपेअर करतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 15,000 आणि क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 14,000 या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर सेकंड नेक्स्टला मशनरी प्लांट अँड मशनरी या ठिकाणी दिली. मशनरी त्या ठिकाणी ॲसेट आहे. 25,000 ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला आपण ट्रान्सफर करणार आणि हा जो क्लोजिंगचा बॅलन्स आहे 25,000 तर हा या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर फर्निचर ही ॲसेट आहे. 4,000 ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्याच्यानंतर डेटर्स 16,500 डेटर्स लाईव्ह ॲसेट आहे. या ठिकाणी क्लोजिंग ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या ॲसेट साईडला या ठिकाणी 16,500. त्याचबरोबर 19,300 या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करणार ॲसेट साईडला. त्याचबरोबर आपण डेटर्स अकाउंट प्रिपेअर करतो, टोटल डेटर्स अकाउंट, तर डेटर्सचा बॅलन्स हा ठिकाणी ॲसेट असल्यामुळे डेबिट असतो, तर मग त्या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,500 आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 19,300 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते बिल्स पेएबल बिल्स रिसिवेबल्स 1,500 ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे. त्याचबरोबर आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट प्रिपेअर करतो, तर बिल्स रिसिवेबलचा बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी डेबिट असतो, मग ओपनिंग बॅलन्स जो आहे तो बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून या ठिकाणी आपण मेन्शन करणार आणि 2,200 हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 2,200 या ठिकाणी मेन्शन करणार. या पद्धतीने आपण पोस्टिंग जे आहे तर ते मार्किंग या ठिकाणी करून घेणार. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी 500 दिली. आता या ठिकाणी आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे ती ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तर ते आपण सॅलरीमधून त्या ठिकाणी मायनस करणार, कारण ओपनिंग बॅलन्स आहे. आउटस्टँडिंगचा प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग जर असेल तर आपण काय करतो मायनस करतो आणि करंट इयरचं असेल तर ॲड करतो, परंतु ही ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे प्रिव्हियस इयरची, त्यामुळे सॅलरीमधून त्या ठिकाणी मायनस होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत बघा. फर्स्ट डिस्काउंट अलाउड टू डेटर्स ₹900. आता डिस्काउंट अलाउड टू डेटर्स ही या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली, तर याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला त्या ठिकाणी डिस्काउंट अलाउड त्या ठिकाणी 900 आणि प्रॉफिट अँड लॉसच्या
डेबिट साईडला डिस्काउंट अलाउड 900 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर अँड डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स ₹500. आता डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स म्हणून 500 आपण ट्रान्सफर करणार. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सेकंड, आउटस्टँडिंग वेजेस वेअर ₹2000. आउटस्टँडिंग आपण काय करतो, ॲड करतो. मग या ठिकाणी आउटस्टँडिंग वेजेस वेअर ₹2000 या ठिकाणी आपल्याला वेजेस दिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी वेजेसवरती एक स्टार मार्क करूया, कारण आपल्याला वेजेसमध्ये आउटस्टँडिंग वेजेस जे आहेत ते काय करायचे, ॲड करायचे. स्टार मार्क कशासाठी, तर ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करतो वेजेस त्यावेळेस त्याच्या खाली एक ओळ जागा सोडायची आणि त्याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे हे इंडिकेशन करण्यासाठी आपण त्याच्यावरती स्टार मार्क जे आहे ते करतोय. फर्स्ट इफेक्ट वेजेसचा, आउटस्टँडिंग वेजेसचा वेजेसमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट जे आहे, प्रोव्हाइड ₹800 फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. RDDची जी ॲडजस्टमेंट आहे ती काय करतो आपण डेटर्समधून मायनस करतो आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाही करतो. आता क्लोजिंग बॅलन्स जो आहे, नेहमी ॲडजस्टमेंटची इफेक्ट जे आहे ते क्लोजिंग बॅलन्सवरती त्या ठिकाणी किंवा इयर एंडिंगला त्या ठिकाणी द्यायचे. मग या ठिकाणी डेटर्सचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे 19,300 त्याच्यासमोर एक स्टार मार्क करा की त्यातून आपल्याला काय करायची, RDD मायनस करायची आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी 800चा या ठिकाणी आपल्याला द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे, चार्ज 5% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आता या ठिकाणी फर्निचरचं जो अमाऊंट दिलेली क्लोजिंग बॅलन्स 4000, तर 4000वरती आपण एक स्टार मार्क करणार. म्हणजे 5% डेप्रिसिएशन जे आहे ते फर्निचरमधून आपण मायनस करणार आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी देणार. त्याच्यानंतर अँड 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. 10% डेप्रिसिएशन आपण कशावरती चार्ज करणार, प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरीचा क्लोजिंग बॅलन्स आहे 25,000, त्याच्यावरती आपण एक स्टार मार्क केला. त्यातून काय करणार आपण 10% डेप्रिसिएशन मायनस करणार आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देणार. म्हणजे या पद्धतीने आपण काय करणार आहे, सर्व ॲडजस्टमेंट आणि त्याचे इफेक्ट जे आहे ते इफेक्ट या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर आउटस्टँडिंग सॅलरी जो आहे तर आपण सॅलरीवरती एक स्टार मार्क करून ठेवूया की जेणेकरून आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी प्रिव्हियस इयरची आहे त्यामुळे त्या ठिकाणी मायनस करायचे. आणि सेकंड इफेक्ट ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी आपण 500चा या ठिकाणी देणार आहे. तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर नेक्स्टला आपण काय करणार आहे की अकाउंट जे आहे ते अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करणार आहे. तर अकाउंट प्रिपेअर करत असताना बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे हे अकाउंट प्रिपेअर करणार. इन द बुक्स ऑफ मिस्टर राजकुमार ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2019चे या ठिकाणी लायबिलिटी रुपीज, ॲसेट रुपीज आपण जे आहे अकाउंट प्रिपेअर करणार ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट अकाउंट जे आहे टोटल डेटर्स अकाउंट जे आहे ते आपण प्रिपेअर करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला जे आहे तर ते टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट आपण प्रिपेअर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जे अकाउंट प्रिपेअर करणार आहे ते टोटल क्रेडिटर्स अकाउंट. त्याच्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट आपण प्रिपेअर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ मिस्टर राजकुमार ट्रेडिंग अकाउंट डेबिट क्रेडिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020साठी आपण त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते प्रिपेअर करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्टला आपण क्लोजिंग बॅलन्स शीट जे आहे ते ॲज ऑन क्लोजिंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020साठी या ठिकाणी प्रिपेअर करणार. म्हणजे या पद्धतीने आपल्याला 8 अकाउंट जे आहेत ते प्रिपेअर करावे लागणार. तर आपण 1 बाय 1 पोस्टिंग जे आहे ते पोस्टिंग या ठिकाणी सुरुवातीला करत जाऊया. आता या ठिकाणी पोस्टिंग करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करायचं आहे की ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटला पोस्टिंग जे आहे ते करून घ्यायचे. म्हणजे 1 एप्रिल 2019चे जे सर्व ॲसेट आणि लायबिलिटीचे जे बॅलन्स आहेत तर ते बॅलन्स या ठिकाणी आपण काय करणार, सुरुवातीला ट्रान्सफर करून घेणार. त्याचबरोबर जे आपण अकाउंट प्रिपेअर केलेले आहेत म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर केलेले आहे, त्याच्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलं आहे, त्याच्यानंतर डेटर्स बिल्स रिसिवेबल जे अकाउंट प्रिपेअर केलेले असतील त्यांचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जे आहे ते आपण या ठिकाणी ट्रान्सफर करून घेऊया. बघूया अगोदर आपण या ठिकाणी बघा की
क्रेडिटर्स अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं होतं, तर क्रेडिटरचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो आपण क्रेडिटर्स अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊ. बघा क्रेडिटर्स अकाउंट, आता क्रेडिटर्स अकाउंट जे आपण प्रिपेअर केले, तर क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स किती 10,000. क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स किती 10,000. आता क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो आपण या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. कारण क्रेडिटरचा बॅलन्स कसा असतो क्रेडिट, मग ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी क्रेडिट साईडला त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो 12,500 दिलेला आहे, तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 12,500 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. म्हणजे आपण जे जे अकाउंट प्रिपेअर करतोय त्याचे बॅलन्स ट्रान्सफर करून घेतोय. त्याच्यानंतर आपण बिल्स पेएबल अकाउंट प्रिपेअर केलेले. ओके, या ठिकाणी बघा बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे 2,000 रुपीज. आता या ठिकाणी आपण बिल्स पेएबल अकाउंट प्रिपेअर केले. बिल्स पेएबलचा क्रेडिट बॅलन्स असतो, तर या ठिकाणी क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,000 आपण या ठिकाणी मेन्शन केले. त्याच्यानंतर त्याचा क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो 4,500 या ठिकाणी आपल्याला दिलेले. तर आपण या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो आपण त्याच्या डेबिटला म्हणजे बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून या ठिकाणी 4,500 ट्रान्सफर करून घेणार. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉकचा बॅलन्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर स्टॉक आपण काय करणार की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. मग या ठिकाणी ओपनिंग जो आहे 15,000, मग आपण ट्रेडिंग अकाउंट जे प्रिपेअर केले तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 15,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर क्लोजिंगचा जो बॅलन्स दिला आहे स्टॉकचा तो दिला आहे 14,000. मग या ठिकाणी आपण जे ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केले त्याच्या लास्टला बाय क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी 14,000 क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानंतर फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर हे आपण ॲसेटला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर आपण डेटर्स अकाउंट प्रिपेअर केलेले. मग डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो 16,500 या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी बघा डेटर्स अकाउंट जे आहे तर त्या डेटर्स अकाउंटचा जो बॅलन्स असतो ओपनिंग बॅलन्स हा त्या ठिकाणी डेबिट असतो. तर डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,500 आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी 19,300 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 19,300 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो बिल्स रिसिवेबल दिलेले आहेत. ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी 1,500. आता या ठिकाणी आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट प्रिपेअर केलेले. ओके, ओपनिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,500 आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे हा त्या ठिकाणी 2,200 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर तो आपण त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,200 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेऊ. म्हणजे आपण जे जे अकाउंट प्रिपेअर केलेले होते त्या अकाउंटचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलेले. आता त्याच्यानंतर नेक्स्टला आपण या ठिकाणी 1 एप्रिल 2019चे जे बॅलन्स आहेत जे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला त्या ठिकाणी येणार आहेत तर ते ट्रान्सफर करणार आहे. तर यामध्ये बघा सुरुवातीला आपण कॅशचा जो बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 500 हा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करतो. या ठिकाणी आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला कॅश बॅलन्स या ठिकाणी 500 सगळ्यात अगोदर ट्रान्सफर करून घेणार. त्याच्यानंतर नेक्स्टला ज्या आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटीज दिलेले आहेत 1 एप्रिल 2019च्या तर त्या ट्रान्सफर करून घेणार. बघा क्रेडिटर्स 10,000 लायबिलिटी. ओके, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या आपण लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 10,000 जे आहे ते आपण या ठिकाणी ट्रान्सफर केली. त्याच्यानंतर नेक्स्टला काय दिलं आहे बिल्स पेएबल 2,000. आता बिल्स पेएबल जे आहे ते ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला येणार. बिल्स पेएबल 2,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानंतर नेक्स्टला स्टॉक दिलेला आहे ॲसेट आहे 15,000 या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला 15,000 स्टॉक या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेणार. त्याच्यानंतर नेक्स्टला प्लांट अँड मशिनरी 25,000 ॲसेट आहे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी 25,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केली. त्याच्यानंतर नेक्स्टला फर्निचर 4,000 ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला फर्निचर आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार 4,000.
त्याच्यानंतर डेटर्सचा बॅलन्स दिला आहे 16,500. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला डेटर्स 16,500. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 1,500 या ठिकाणी दिलेत. तर आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 1,500 या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायचे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या या ठिकाणी लायबिलिटी साईडला येईल. मग या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 500 या ठिकाणी आपण मेन्शन करणार. त्याचबरोबर आपण फायनल प्रॉफिट अँड लॉसला जी सॅलरी ट्रान्सफर करणार आहे तर त्यातून ती मायनस करणार करंट इयरची प्रिव्हियस इयरचे असल्यामुळे. तर या ठिकाणी बघा जे आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेले होते ॲसेट आणि लायबिलिटीचे ते सर्व ट्रान्सफर करून झालेले आहेत. सर्व ट्रान्सफर करून झाल्याबरोबर या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे अकाउंट जे आहे ते क्लोज होईल. ॲसेट आणि लायबिलिटीची जर टोटल पाहिली तर ॲसेटची टोटल जी आहे ती या ठिकाणी जास्त येईल. मग या ठिकाणी जर आपण याची टोटल केली तर टोटल येईल 62,500. बोथ साईडला आपण या ठिकाणी मेन्शन केली. त्यातून लायबिलिटीजचा जो बॅलन्स आहे 10,000 प्लस 2,000 प्लस 500 हे त्या ठिकाणी मायनस केल्यानंतर आपल्याला ओपनिंग कॅपिटल बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल 50,000 बॅलन्सिंग फिगर. हा जो म्हणजे आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे तर कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठीच त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतो. हा कॅपिटलचा जो ओपनिंग बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. मग या ठिकाणी इनर कॉलमला लिहा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल 50,000 इनर साईडला लिहा आणि 2-3 ओळी जागा सोडा, कारण आपण त्यातून ड्रॉइंग मायनस करणार आहे. नेट प्रॉफिट लॉस असेल तर प्लस मायनस त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे कॅपिटल नंतर 2 ते 3 ओळी त्या ठिकाणी जागा सोडायची. त्याच्यानंतर नेक्स्टला आता आपण काय करणार आहे, ओपनिंग बॅलन्स ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे की आपल्याला रिसिप्टचे जे सर्व बॅलन्स आहेत तर ते बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायचे. या ठिकाणी बघा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन जो होता 500 हा आपण काय केला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला ऑलरेडी ट्रान्सफर केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं आहे की टू कॅश सेल्स, आपण कॅश सेल जे आहे ते कुठे ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 6,000. या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलेले. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश सेल्स 6,000 इनर कॉलमला लिहा, कारण आपल्याला त्यामध्ये क्रेडिट सेल जे आहेत तर ते त्या ठिकाणी ॲड करावे लागतात. त्यामुळं इनर कॉलमला कॅश सेलचा जो बॅलन्स आहे 6,000 या ठिकाणी ट्रान्सफर करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट टू सन्ड्री डेटर्स 77,100. आता या ठिकाणी कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला दिलं आहे, म्हणजेच या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार बाय कॅश रिसिव्ड म्हणून. या ठिकाणी बघा आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट डेटर्स अकाउंट प्रिपेअर केले. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश रिसिव्ड 77,100 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो सन्ड्री इन्कम टू सन्ड्री इन्कम ₹300. मग या ठिकाणी आपण कुठे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. मग या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते प्रिपेअर केलेले. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला वरती एक कोळ जागा सोडा, ग्रॉस प्रॉफिट जर असेल तर आपण ट्रान्सफर करणार बाय सन्ड्री इन्कम 300 या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानंतर नेक्स्टला टू बँक लोन फ्रॉम बँक 10,000 आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी लोन फ्रॉम बँक जे आहे ते या ठिकाणी ट्रान्सफर करणार. क्लोजिंग बॅलन्स शीटला 2-3 ओळी जागा सोडून लोन फ्रॉम बँक आउटर कॉलमला 10,000 जो बॅलन्स आहे हा बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर होईल. त्याच्यानंतर रिसिप्टचं जे सर्व ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग जे आहे ते पोस्टिंग किंवा ट्रान्सफर जे आहे ते करून झालेले. त्याच्यानंतर आता आपण पेमेंट साईडकडे येऊया. आता पेमेंट साईडला बाय क्रेडिटर्स 37,000 दिली. मग या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर केलेले, म्हणजेच क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश पेड 37,000 या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर करायचे. मग या ठिकाणी आपण डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश पेड 37,000 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला बाय वेजेस 11,000 आपण एक स्टार मार्क केलेला आहे, बरोबर आहे. मग वेजेस आपण कुठे ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वरती एक वेळ जागा सोडा परचेसेस वगैरे लिहिण्यासाठी टू वेजेस आणि स्टार मार्क केला आहे, त्यामुळे बॅलन्स जो आहे तो इनर कॉलमला लिहा 11,000.
12,000 आपण आउटस्टँडिंग जे आहे ते त्यामध्ये ॲड करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बाय सॅलरी 12,500. आता सॅलरीवरती आपण एक स्टार मार्क केला आहे, त्यामुळं त्या ठिकाणी त्यातून आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे ती या ठिकाणी मायनस करायची प्रिवियस इयरची, तर त्याच्यासाठी आपण हा स्टार मार्क केलेला आहे 12,500. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करणार. आपण प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर केले, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 12,500 इनर कॉलमला आणि त्याच्यानंतर एक ओळ जागा जी आहे ती आपल्याला सोडायची. त्याच्यानंतर नेक्स्टला बाय ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. ऑफिस एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला वरती सॅलरीनंतर एक ओळ जागा सोडून टू ऑफिस एक्सपेन्सेस 8,000 आउटर कॉलमला या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर नेक्स्टला ड्रॉइंग दिले 7,000. आता ड्रॉइंग आपण काय करतो, कॅपिटलमधून मायनस करतो. या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला कॅपिटल जे आहे 50,000 मेन्शन केलेले, तर त्यातून लेस ड्रॉइंग 7,000 अमाऊंट इनर कॉलमला असल्या कारण आपण हे मायनस करून नंतर आउटर कॉलमला नेट प्रॉफिट लॉस ॲड करून आउटर कॉलमला या ठिकाणी मेन्शन करणार. त्यामुळे अमाऊंट जी आहे ती इनर कॉलमलाच या ठिकाणी 7,000 जे आहे ती त्या ठिकाणी मेन्शन करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला दिलं आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट जे आहे तर ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 5,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. आपण जे क्लोजिंग बॅलन्स शीट प्रिपेअर केलेले तर त्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट 5,000 जो बॅलन्स आहे या ठिकाणी आपण ॲसेट साईडला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. मग या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बाय लिगल एक्सपेन्सेस ₹5,000. लिगल एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. मग या ठिकाणी लिगल चार्जेस किंवा लिगल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 5,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3,400. हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे. मग या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी तो बॅलन्स जो आहे तो ट्रान्सफर करणार. 3,400 आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेले. म्हणजे या ठिकाणी बघा रिसिप्टचं ट्रान्झॅक्शनचं इफेक्ट देऊन झाले, पेमेंट साईडचे इफेक्ट त्या ठिकाणी देऊन झाले. आता त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्स जे होते ते ट्रान्सफर करून झालेले होते. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, क्लोजिंग बॅलन्स जे आहेत ॲसेट आणि लायबिलिटीचे तर ते त्या ठिकाणी बॅलन्स शीटला क्लोजिंग बॅलन्स शीटला या ठिकाणी ट्रान्सफर करून घेणार. फर्स्ट बघा क्रेडिटर्स 12,500. मग या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 12,500 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बिल्स पेएबल 4,500 या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 4,500 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला काय दिले बघा, स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक आहे 14,000. मग या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी स्टॉक इन ट्रेड किंवा क्लोजिंग स्टॉक 14,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी 25,000. त्याच्यावरती आपण एक स्टार मार्क केला आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी बघा क्लोजिंग बॅलन्स शीटला आपण प्लांट अँड मशिनरी 25,000 अमाऊंट इनर कॉलमला लिहिणार आणि डेप्रिसिएशन मायनस करण्यासाठी एक ओळ जागा जी आहे ती या ठिकाणी सोडणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जे दिलं आहे ते फर्निचर 4,000 स्टार मार्क केलं आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. तर आपण त्याच्यानंतर या ठिकाणी बघा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर या ठिकाणी मेन्शन करणार 4,000. तर त्यातून आपण काय करणार, डेप्रिसिएशन मायनस करणार. त्यामुळं इनर कॉलमला अमाऊंट लिहा आणि त्याच्यानंतर एक ओळ जागा जी आहे ती त्या ठिकाणी सोड. त्याच्यानंतर डेटर्स या ठिकाणी दिलेले 19,300 आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करणार. डेटर्स 19,300 अमाऊंट इनर कॉलमला लिहा कारण आपल्याला त्यातून RDDची ॲडजस्टमेंट जी आहे ती त्या ठिकाणी द्यायची किंवा RDD मायनस करायची. त्यामुळे इनर कॉलमला त्या ठिकाणी अमाऊंट ट्रान्सफर करा. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 2,200 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल सगळ्यात लास्टला येतील 2,200. या पद्धतीने सर्व मार्किंग जे आहे तर ते मार्किंग या ठिकाणी करून झालेले. आता मार्किंग करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहेत, ॲडजस्टमेंटची इफेक्ट जे आहे ते इफेक्ट या ठिकाणी द्यायचे आहेत. मग या ठिकाणी बघा डिस्काउंट अलाउड टू डेटर्स ₹900.
मग या ठिकाणी डिस्काउंट अलाउड टू डेटर्सचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो डेटर्स अकाउंटच्या आपण कुठं ट्रान्सफर करणार आहे, क्रेडिट साईडला, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग या ठिकाणी आपण डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट अलाउड 900 जो बॅलन्स आहे हा बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी देणार. मग या ठिकाणी बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड 900 सेकंड इफेक्ट जो आहे तो ॲडजस्टमेंटचा या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर अँड नेक्स्ट त्यातच दिले बघा, डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स ₹500. आता डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स याचा जो इफेक्ट आहे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल, क्रेडिटर्स अकाउंटच्या कुठे जाईल, डेबिट साईडला. मग या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंट जे आहे तर त्याच्या डेबिटला टू डिस्काउंट रिसिव्ड या ठिकाणी 500 हा फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी आपण दिला. त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट जो आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, मग आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केलेले, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट रिसिव्ड 500 या ठिकाणी आपण क्रेडिट साईडला जो इफेक्ट आहे इफेक्ट या ठिकाणी ॲडजस्टमेंटचा दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस वेअर ₹2000. आता आउटस्टँडिंग वेजेस जे आहेत ते आपण काय करणार, वेजेसमध्ये ॲड करणार. म्हणजे आपण ट्रेडिंग अकाउंटला जे वेजेस मेन्शन केलेले तर त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 2000 करणार. म्हणजे 11,000 प्लस 2000 13,000 आउटरला येतील. त्याचबरोबर त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तर तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण क्लोजिंग बॅलन्स शीट प्रिपेअर केले तर त्याच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग वेजेस 2000 जो आहे तो या ठिकाणी आउटर कॉलमला येईल. त्याच्यानंतर दोन्ही इफेक्ट या ठिकाणी आउटस्टँडिंगचे झालेले. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे थर्ड नंबरची, प्रोव्हाइड ₹800 फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. RDDची ॲडजस्टमेंट आहे 800 या ठिकाणी आपल्याला दिलेत. तर आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला डेटर्स मेन्शन केलेले आहेत 19,200, तर त्यातून मायनस RDD किंवा लेस RDD 800 या ठिकाणी करणार. 19,300मधून या ठिकाणी 800 मायनस केले 18,500 या ठिकाणी बॅलन्स जो आहे तो बॅलन्स त्या ठिकाणी त्याचा येईल. त्याचबरोबर आपण सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू RDD या ठिकाणी 800 जो आहे तो या ठिकाणी सेकंड इफेक्ट जो आहे तो आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर कर. त्याच्यानंतर नेक्स्टला जी ॲडजस्टमेंट दिलेली फोर्थ नंबरची, चार्ज 5% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. या ठिकाणी आपण फर्निचर जे आहे तर ते क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेले बघा 4,000, त्याच्यावरती 5% डेप्रिसिएशन लेस 5% डेप्रिसिएशन. बघा 4,000 वरती 5% 200 येईल. मग 4,000मधून 200 मायनस केले 3,800 जो आहे बॅलन्स त्या ठिकाणी त्याचा येईल. आणि सेकंड इफेक्ट त्या ठिकाणी इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 200 इनर कॉलमला लिहा, कारण आपण प्लांट अँड मशिनरीज त्यामध्ये ॲड करून आउटर कॉलमला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तर प्लांट अँड मशिनरी 10% ऑन प्लांट अँड मशिनरीवरती त्या ठिकाणी दिलेले. आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला या ठिकाणी काय केले, प्लांट अँड मशिनरी 25,000 मेन्शन केले, तर त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं, म्हणजेच लेस डेप्रिसिएशन 2,500. 25,000 वरती 10% 2,500. मग 25,000मधून 2,500 मायनस केले बॅलन्स राहील 22,500 आउटरला त्या ठिकाणी येतील. आणि सेकंड इफेक्ट जो आहे तर तो बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2,500 प्लस हे फर्निचरचे 200 आउटरला येतील 2,700. या पद्धतीने ॲडजस्टमेंटचे इफेक्ट जे आहे ते इफेक्ट त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर आपण सॅलरीवरती एक स्टार मार्क केलेला आहे की आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी दिली प्रिव्हियस इयरची, त्यामुळे आपण काय करणार त्यातून मायनस करणार. मग या ठिकाणी आपण सॅलरी इनर कॉलमला लिहिली 12,500, त्यातून लेस आउटस्टँडिंग PY म्हणजे प्रिव्हियस इयर 500. मग या ठिकाणी 12,500मधून 500 मायनस केले 12,000 जो बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी आउटरला. तर या पद्धतीने याचा सेकंड इफेक्ट जो आहे तर आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. तर या ठिकाणी 500 ऑलरेडी आपण या ठिकाणी मेन्शन केलेले होते. तर या पद्धतीने सर्व ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट
देऊन झाल्यानंतर, ॲडजस्टमेंटची इफेक्ट या ठिकाणी देऊन झाल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणतं अकाउंट क्लोज केलेलं होतं? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स या ठिकाणी क्लोज केलेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्टला बिल्स रिसिवेबल अकाउंट जे आहे ते आपण काय करणार आहे? क्लोज करणार आहे. कोणतं अकाउंट क्लोज करणार आहे? बिल्स रिसिवेबल. आता या ठिकाणी बघा, बिल्स रिसिवेबलचा डेबिट आणि क्रेडिटचा जर बॅलन्स या ठिकाणी पाहिला तर क्रेडिट साईडची टोटल या ठिकाणी जास्त दिसते 2200 आणि डेबिटची 1500. मग या ठिकाणी क्रेडिटची टोटल जे आहे ते जास्त दिसते. मग या ठिकाणी आपण बोथ साईड मेन्शन करणार 2200. त्यातून डेबिटचा बॅलन्स जो आहे तो मायनस करणार, त्याला म्हणणार टू डेटर्स अकाउंट 700. 2200मधून 1500 मायनस केले, बॅलन्स राहिला 700. या ठिकाणी त्याला म्हणणार बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर. त्याला काय म्हणणार आपण? बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर. मग या ठिकाणी आपण हा जो बॅलन्स आहे तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी बाय बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. या ठिकाणी आपण बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला बाय बिल्स रिसिवेबल 700 या ठिकाणी रिसिव्ड ड्युरिंग द इयर. बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर. त्याच्यानंतर आपलं टोटल डेटर्स अकाउंट जे आहे ते क्लोज होईल. तर या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिटची जर अमाऊंट पाहिल्या तर या ठिकाणी क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती त्या ठिकाणी जास्त येईल. मग या ठिकाणी क्रेडिटची जर टोटल केली तर टोटल येईल 98,000. मग या ठिकाणी आपण बोथ साईड मेन्शन केली. त्यातून डेबिटचा बॅलन्स जो आहे 16,500 या ठिकाणी आपण मायनस केला. मायनस करून जे अमाऊंट येईल त्याला आपण क्रेडिट सेल्स म्हणणार. मग या ठिकाणी त्याचा बॅलन्स जो आहे तो 81,500 येईल. हा बॅलन्सिंग फिगर आहे. क्रेडिट सेल जे आहेत तर ते त्या ठिकाणी आपण कुठे ट्रान्सफर करतो? ट्रेडिंग अकाउंटला. ओके, तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्रेडिट सेल्स 81,500. मग 6,000 प्लस 81,500 आउटरला येतील 87,500. या पद्धतीने क्रेडिट सेल्सचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर नेक्स्टला आपण अकाउंट क्लोज करणार आहे बिल्स पेएबल अकाउंट. आता या ठिकाणी बघा, बिल्स पेएबल डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल पाहिली तर डेबिट साईडची टोटल या ठिकाणी जास्त दिसते 4,500 आणि क्रेडिटची 2,000. तर या ठिकाणी आपण डेबिटची टोटल बोथ साईडला मेन्शन करणार 4,500. बोथ साईडला हे केले, त्यातून 2,000 मायनस केले. जो बॅलन्स राहील तर तो आपण कुठे ट्रान्सफर करणार? क्रेडिटर्स अकाउंटला 2,500 बिल्स पेएबल इशूड ड्युरिंग द इयर म्हणून या ठिकाणी तो बॅलन्स जो आहे तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार. मग या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेएबल 2,500 बिल्स पेएबल इशूड ड्युरिंग द इयर म्हणून या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर टोटल क्रेडिटर्स अकाउंट जे आहे ते क्लोज होईल. डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल पाहिली या ठिकाणी डेबिट साईडची टोटल या ठिकाणी जास्त येईल. टोटल येईल डेबिट साईडची 52,500 आणि त्यातून बोथ साईड आपण मेन्शन केली, त्यातून 10,000 मायनस केले तर आपल्याला क्रेडिट परचेसेस मिळतील या ठिकाणी 42,500. बॅलन्सिंग फिगर आहे. आता क्रेडिट परचेसेसचा जो बॅलन्स आहे तर तो आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट जे प्रिपेअर केले तर त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये स्टॉक नंतर एक वेळ जागा सोडलेली होती बघा. तर या ठिकाणी क्रेडिट परचेसेस जे आहे तर 42,500 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. तर याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते आपण क्लोज करणार. तर या ठिकाणी बघा 87,500 प्लस 14,000 टोटल केली तर या ठिकाणी येईल की 1,01,500. बोथ साईड मेन्शन केली. त्यातून डेबिटचा जो बॅलन्स आहे ते मायनस केले, आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. या ठिकाणी याचा जो बॅलन्स आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. मग या ठिकाणी 1,01,500 मधून हे 15,000 प्लस 42,500 आणि 13,000 मायनस केले की आपल्याला या ठिकाणी जो बॅलन्स मिळेल 31,000 हा ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. तर आपण तो कुठे ट्रान्सफर करणार? प्रॉफिट अँड लॉसला. मग या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला सन्ड्री इन्कमच्या वरती एक वेळ जागा सोडलेली होती तर त्या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट 31,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. आता यांची जर डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल केली तर या ठिकाणी बघा की डेबिटची टोटल जास्त येईल, क्रेडिटची टोटल जी आहे ती थोडीशी कमी. मग या ठिकाणी डेबिटची टोटल आपण करून घेऊया 34,400 त्या ठिकाणी येईल. बोथ साईड मेन्शन केली तर त्यातून 31,000
प्लस 300 प्लस 500 या ठिकाणी केलं तर या ठिकाणी नेट लॉस जो आहे तो त्या ठिकाणी होईल. मग या ठिकाणी 34,400मधून 31,800 मायनस केले तर 2,600 काय होईल, नेट लॉस येईल. मग प्रॉफिट असेल तर आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो, लॉस असेल तर काय करणार, मायनस करणार. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी कॅपिटल मेन्शन केलेलं होतं, त्याच्यानंतर ड्रॉइंग नंतर जागा सोडलेली होती, त्यातून लेस नेट लॉस 2,600 म्हणजे 50,000मधून 7,000 प्लस 2,600 म्हणजे 9,600 मायनस केले तर बॅलन्स येईल 40,400. या पद्धतीने कॅपिटलचा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स या ठिकाणी येईल. आता त्याच्यानंतर मग या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीट जे आहे ते त्या ठिकाणी आपण क्लोज करणार. सुरुवातीला आपण लायबिलिटीच्या टोटल करूया. 40,400 प्लस 10,000 प्लस 12,500 प्लस 4,500 प्लस 2,000 जर आपण टोटल केली तर 96,400 येईल. त्याचप्रमाणे जर आपण ॲसेटची जर टोटल केली तर त्याची टोटल या ठिकाणी 69,400च त्या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आपला